सारासार विचारबुद्धी महत्त्वाची. एका गावात 4 तरुण मुलं राहत होती. ते चौघे एकमेकांचे मित्र होते. त्यातील 3 कोणत्या ना कोणत्या विद्येत पारंगत होते. त्यांनी गुरूंच्या घरी राहून योग्य ते शिक्षण घेतलं होतं. 4था तरुण होता. त्याच्या घरची परिस्थिती कठीण होती. त्यामुळे त्याला गुरूंकडे जाऊन शिक्षण घेता आलं नाही. म्हणून तो अल्पशिक्षित राहिला. परंतु त्याच्याकडे सारासार विचार करण्याची क्षमता होती. चांगलं काय वाईट काय याबद्दल विचार करून तो निर्णय घेत असे. एकदा 3 शिकलेल्या मित्रांनी ठरवलं की आपण परदेशात जायचं, तिथे आपल्या विद्येच्या सहाय्याने पैसे मिळवायचे. 4था मित्र म्हणाला, मीही येऊ का तुमच्याबरोबर? मलाही काही काम शोधता येईल. ते ऐकून 3 मित्र हसू लागले. पहिला मित्र म्हणाला, तू कसलं काम करणार? तुला कोण काम देणार? तू काहीच शिकला नाहीस रे. तिथे काय बुद्धीचा उजेड पाडणार तू? दुसरा म्हणाला, तर काय, तुझ्याजवळ कसलंच ज्ञान नाही, अडाणीच राहिलास तू. तू आमच्याबरोबर आलास तर आम्हालाच तुला जेवायला खायला घालावं लागेल. नको रे बाबा. तिसरा मित्र म्हणाला, अरे तू आमचा मित्र आहेस हे खरं आहे, पण तुला काम मिळणं कठीण आहे आणि पैसा मिळवणं तर अगदी कठीण. पण मित्रांनो, हा आपल्याबरोबर येऊ दे. लहानपणापासून तो आपला मित्र आहे. मोठ्या मनानं त्याला हो म्हणा आणि त्याला आपल्याबरोबर येऊ द्या. मग 4 मित्र परदेशी जायला निघाले. वाटेतील अरण्य ओलांडून पलीकडच्या देशात जायचं होतं. प्रत्येकाच्या पाठीवरच्या पिशवीत भांडी, डाळ, तांदूळ असं स्वयंपाकाचं सामान होतं. थोडे कपडे होते. रात्र झाली की ते 4 मित्र नदीकाठी थांबत. 4था मित्र दगडांची चूल तयार करायचा, वाळलेली लाकडं आणायचा, सर्वांसाठी डाळ तांदूळाची खिचडी करायचा. सर्वजण नदीत आंघोळ करून आले की 4था मित्र वडाच्या पानांची पत्रावळ करून त्यांना खिचडी वाढायचा. आपणही जेवायचा. रात्री एखाद्या झाडाखाली झोपून दुसऱ्या दिवशी सकाळी ते सर्व मित्र पुढची वाट चालायला लागायचे. 3-4 दिवसांनी ते सर्वजण घनदाट अरण्यात पोचले. तिथे एका गुहेच्या तोंडाशी हाडं पडलेली त्यांना दिसली. 4था मित्र म्हणाला, अरे ही पहा, सिंहाची हाडं पडलेली दिसतायत. म्हणजे इथे सिंहासारखे क्रूर प्राणी राहतात. सावध राहायला हवं. पहिला मित्र म्हणाला, घाबरतोस काय? अरे आमच्याजवळ खूप ज्ञान आहे. त्या ज्ञानाच्या जोरावर आम्ही काहीही करू शकतो. दाखवू का तुला? आता ही सिंहाची हाडं आहेत म्हणतोस ना, बघ आता चमत्कार. असं म्हणून पहिल्या मित्रानं मंत्र म्हणून त्या सुट्या हाडांपासून सिंहाचा सांगाडा बनवला. मग दुसरा मित्र म्हणाला, अरे थांब, मी माझ्या विद्येचा उपयोग करतो. तू बनवलेल्या सिंहाच्या सांगाड्यात रक्त मांस घालून खरा सिंह तयार करतो. असं म्हणून दुसऱ्या मित्रानं डोळे मिटून मंत्र म्हटले आणि त्या हाडाच्या सांगाड्यापासून सिंह तयार झाला, अगदी खऱ्या सिंहासारखा. तेवढ्यात तिसरा मित्र म्हणाला, अरे थांब, या सिंहात मी माझ्या मंत्रविद्येचा उपयोग करून प्राण ओततो. हे ऐकून 4था मित्र ओरडला, अरे थांब, असा अविचार करू नकोस. सिंह जिवंत झाला तर तुझी विद्या श्रेष्ठ ठरेल, परंतु तो आपल्याला फाडून खाईल. परंतु तिसरा मित्र हट्टालाच पेटला. तो म्हणाला, या दोघांनी आपल्या विद्येचा प्रभाव दाखवलाय. आता माझी विद्या त्यांच्यापेक्षा कशी श्रेष्ठ ते तुम्हाला कळलंच पाहिजे. असं म्हणून तिसऱ्या मित्रानं मंत्र म्हणायला सुरुवात केली. 4थ्या मित्रानं सिंह जिवंत झाला तर काय होईल याचा विचार करून तिसऱ्या मित्राला अडवलं होतं, परंतु त्यानं ऐकलं नाही. मग 4था मित्र तिथेच जवळ असलेल्या उंच झाडाच्या शेंड्यावर चढून बसला. बाकीचे दोघे तिसऱ्याकडे बघत बसले. तिसऱ्याचे मंत्र संपता क्षणी त्या हाडा मांसाच्या सिंहात प्राण संचारले
आणि त्यानं समोर झेप घेऊन तिघा तरुण मित्रांना खाऊन टाकलं. सिंहाचं पोट भरलं आणि तो तिथून निघून गेला. तो गेल्यावर चौथा मित्र खाली उतरला आणि सुखरूप घरी परतला. तेव्हा विद्या, ज्ञान याचबरोबर सारासार विचारबुद्धी म्हणजे चांगलं काय वाईट काय हे कळण्याची क्षमता असणं आवश्यक असतं. मित्रांनो, आवडली कथा? मग लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.